आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। नृसिंहवाडीची जगप्रसिद्ध बासुंदी आता आईस्क्रीमच्या स्वरूपात। परदेशातील तंत्रज्ञानाचा वापर करून जगदाळे कुटुंबियांच्या स्नोडेन आईस्क्रीमचा अभिनव प्रयोग। 27 फेब्रुवारीला नव्या शाखेचे उद्घाटन। नृसिंहवाडीची जगप्रसिद्ध बासुंदी आता आईस्क्रीम स्वरूपात खवय्यांना चाखायला मिळणार असून नृसिंहवाडीतील जगदाळे कुटुंबियांच्या स्नोडेन आईस्क्रीमने अभिनव प्रयोग हाती घेतला आहे। उसाच्या रसापासून ते लिंबू सरबत पर्यंत आईस्क्रीम यात उपलब्ध आहे। परदेशातील तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध फळांची अस्सल चव आईस्क्रीम मध्येच उतरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रणजित सिंह जगदाळे यांनी बोलताना सांगितले। स्नोडेन आईस्क्रीम हा ब्रँड 1996 पासून कार्यरत आहे। येत्या 27 फेब्रुवारीला नव्या स्वरूपातील शाखेचे उद्घाटन नृसिंहवाडीत होणार आहे। नृसिंहवाडीच्या बासुंदीला मागणी मोठी असल्याचे लक्षात आल्याने आईस्क्रीम स्वरूपात ती कशी आणता येईल याचा अभ्यास जगदाळे यांनी केला। यासाठी इटलीतील आंतरराष्ट्रीय आईस्क्रीम फेस्टिवलमध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे। बासुंदी बरोबरच उसाचा रस, लिंबू सरबत, बबल गम इत्यादीचे सुद्धा आईस्क्रीम त्यांनी विकसित केले आहे। स्नोडेनच्या संचालिका श्रुती जगदाळे यांनी इंग्लंडमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातून फूड प्रोडक्शन मॅनेजमेंट विषयात उच्च शिक्षण पूर्ण केले आहे। मात्र नोकरी न पत्करता त्यांनी व्यवसायाद्वारे संशोधन करण्याचे ठरवले आहे। कलिंगड, पेरू, सीताफळ, बदाम, आंबा, टरबूज, अक्रोड, चिक्कू अशा अनेक फळांची नैसर्गिक चव आईस्क्रीमद्वारे इथे मिळत आहे। दुधाचे मिश्रण व इतर उपपदार्थ कमी प्रमाणात वापरल्याने फळाची अस्सल चव आईस्क्रीममध्ये उतरली आहे। अनेक फळे नाशवंत असल्याने जास्तीत जास्त काळ साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल या दृष्टीने त्यांचे संशोधन सुरू आहे। स्नोडेन तर्फे 36 प्रकारचे एकूण 60हून अधिक फ्लेवर सध्या विक्रीला आहेत। फ्लेवरची विविधता आणि परवडणाऱ्या किमतीत चांगल्या दर्जाचे आईस्क्रीम या समीकरणामुळे ग्राहकांची पसंती वाढली आहे। उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री होत असल्याने आईस्क्रीमचे दरही कमी आहेत। आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्थानिक पदार्थांपासून आईस्क्रीमची निर्मिती हा स्नोडेन आईस्क्रीमचा उपक्रम ग्रामीण भागात कौतुकाचा विषय ठरतो आहे। ग्रामीण भागात आईस्क्रीम सारख्या उत्पादनाचे प्रमाण कमी आहे, पण आवश्यक साधने मात्र मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। या प्रयोगाने स्थानिक बाजारपेठेतील कच्च्या उत्पादनांना मदत तर मिळेलच, पण जागतिक पातळीवरील चव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकेल। यामुळे लोकल टू ग्लोबल ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ऋतुराज जगदाळे यांनी सांगितले। यावेळी नृसिंहवाडीचे माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे, पृथ्वीराज जगदाळे, स्मिता जगदाळे या उपस्थित होत्या। तर 27 तारखेला आपण स्नोडेन आईस्क्रीमचं इनॉग्रेशन वाडीच्या पुण्यभूमीमध्ये करतोय। तर स्नोडेन हे 1993 पासून आपण चालू केलेलं आईस्क्रीमचा एक ब्रँड आहे, जो सांगलीमध्ये खूप प्रसिद्ध आहे। तोच ब्रँड आपण आज वाडीमध्ये घेऊन येतोय। तर आपल्याला वाडी आज ज्या पद्धतीनं विकसित झालं आहे, तर अनेक लोकांची माग होती की चांगल्या पद्धतीचं, चांगल्या दर्जाचं आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड्स असणारे एक आईस्क्रीम आपल्याला इथं खायला उपलब्ध व्हावं। त्या दृष्टीने आम्ही स्नोडेनचा हा उपक्रम घेतलेला आहे। फॅक्टरी आउटलेटचा पहिला आमचा 27 तारखेला 10:30 वाजताचा उद्घाटनाचा सोहळा आहे। तर सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं आणि आईस्क्रीमचा खरखर स्वाद घ्यावा। मला फक्त स्नोडेनचा आधी अर्थ सांगायचा आहे। 1996 मध्ये स्नोडेन चालू केलं। तर स्नोडेन अंडरग्राऊंड होतं। स्नोचा अर्थ म्हणजे आईस्क्रीम आणि डेन म्हणजे ते खाली असल्या कारणाने, डेन म्हणजे गुफा, सो त्याचा अर्थ तो होता। आणि ती ब्रँड असल्या कारणाने आपण त्याच ब्रँडने लार्ज स्केलवर चालू करायच्या हेतूने स्नोडेन चालू केलं। 27 तारखेला आपलं ते आउटलेट आणि फॅक्टरी आउटलेट आणि प्रोडक्शन चालू होईल। तर सगळ्यांनी तिथे यावं आणि आपलं विजन असं होतं की ग्लोबल लेवलचं आईस्क्रीम लोकल लेवलपर्यंत पोचायला पाहिजे आणि ते लोकलमध्ये प्रसिद्ध होऊन परत मेट्रोजपर्यंत जायला पाहिजे। ॲज युजल आपल्याकडं इथून एक नरसोबावाडी सेंटर असल्या कारणाने आपल्याला कर्नाटक, महाराष्ट्र दोन्ही बॉर्डर्सच्या मध्ये आपण, तर आपल्याला ते मार्केट घेता येईल आणि हे आपलं जे आईस्क्रीम आहे ते
लोकलपासून ग्लोबल लेवलपर्यंत पोचला पाहिजे, हा आपला हेतू आहे. आणि ते पण कमी प्राईजमध्ये, की जे रिजनेबल प्राईजमध्ये सगळ्यांना प्रीमियम क्वालिटीचं आईस्क्रीम अवेलेबल व्हायला पाहिजे, हा आपला हेतू असणार आहे. सो मी मास्टर्स माझं कंप्लीट केलं UKमध्ये, युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगममध्ये. सो माझी डिग्री होती मास्टर्स इन फूड प्रोडक्शन मॅनेजमेंट. तर त्याच्यामध्ये आम्हाला सगळं कव्हरअप केलं की रॉ मटेरियलपासून एंडपर्यंत तुम्ही एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करताय आणि त्याचं मार्केटिंग कसं करताय हे मला सगळं शिकवलं गेलं. सो मी ते सगळ्या गोष्टी इथे घेऊन एक नवीन 3-4 फ्लेवर्स डेव्हलप करायच्या हेतूने आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि आता त्याचाच फायदा असा झाला. त्यातलेच काही फ्लेवर आम्ही डेव्हलप करतो आहे आणि आम्ही वर्क करतो आहे. त्याच्यामधलं एक फ्लेवर असा असणार आहे की शुगर केन आईस्क्रीम. हां, सो उसाच्या रसापासून त्या आईस्क्रीम आपण बनवायचा प्रयत्न असणार आणि हे काहीतरी इनोव्हेटिव्ह असणार आहे. सो 27ला ओपनिंग आहे, 10:30पासून चालू होईल आणि सगळ्यांची उपस्थिती असावी. धन्यवाद. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.